नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग जो आहे तो 5 आहे, ज्यामध्ये आपण कोकण रेल्वे संदर्भात परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे अतिसंभाव्य आपण प्रश्न पाहत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये ते तुम्हाला सर्वच प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण असणारे आहे। तर मुख्यतः हे प्रश्न जे आहे, जी आपली ग्रुप डी ची पोस्ट आहे त्यासाठी स्पेशली आहे। जर तुम्ही इतर पोस्ट देखील अप्लाय केला असाल तर त्यामध्ये जो आपला करंट अफेअर्स किंवा सामान्य ज्ञानाचा जो टॉपिक आहे ते कॉमनली सेमच आहे, त्यामुळे जे आहे तुम्ही हे प्रश्न त्या पदासाठी देखील पाहू शकता। तर पाहू आपल्याच्या या व्हिडिओमधले काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 37°C एवढं जे आहे, जे की निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान असतं। त्यानंतरचा प्रश्न आपला, एक अश्वशक्ती म्हणजेच डॅश वॅट होय, तर किती वॅट होय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 746 वॅट होय एक अश्वशक्ती म्हणजे। तर बरेच विद्यार्थी जे आहे, जे की आपले KRCच्या टेस्ट संदर्भात मेसेज करत होते, तर मित्रांनो आपले टेस्ट ऑलरेडी रेडी आहेत, जे की आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी आपल्या सेलरला मेसेज करून घेतलेला आहे। परंतु ज्यांना ऑनलाईन टेस्ट घ्यायचे आहे त्यांनी लगेचच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून ₹200 त्याची प्राइस ठेवण्यात आलेली आहे। फी तुम्ही ₹200 पे करून लगेचच्या लगेच त्या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये मिळवून घेऊन या चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता परीक्षेच्या या शेवटच्या दिवसांमध्ये। तर आपली परीक्षा जी टेस्ट आहे ती परीक्षेपूर्वी नक्की सोडवा तुम्ही, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ हा पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की दूध। दूध हा असा पदार्थ आहे जो की पूर्णान्न म्हणून ओळखला जातो। त्यानंतरचा पुढील प्रश्न, एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की श्वेतपेशी म्हणून या जे की घटकावर परिणाम करतात एड्स रोगाचे विषाणू। त्यानंतरचा पुढील प्रश्न, पाण्याचा गोठणांक बिंदू किती असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 0°C मायनस एवढा जो आहे पाण्याचा गोठण बिंदू असतो। ऑप्शन नंबर ए हे याचं उत्तर होणार आहे। तर जो स्पेशली आपला पॉइंट मॅन आणि ट्रॅकर मेंटर हे जे दोन पोस्ट आहेत, जे की ग्रुप डी मध्ये येणार आहे, त्यामध्ये जे आहे, जे की आपल्याला सामान्य विज्ञान किंवा इतिहास जे विचारलं जाणार आहे ते आपल्याला 7वी पासून ते 10वी पर्यंतच आहे। परंतु जे इतर पोस्ट आहेत, इतर पोस्टमध्ये थोडक्यामध्ये याहून व्यतिरिक्त किंवा याहून अवघड स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। परंतु जर तुम्ही आपल्या टेस्ट सिरीजचा वगैरे योग्य तो अभ्यास केला तर आपण त्यामध्ये सर्व स्वरूपाचे प्रश्न आपण इन्क्लूड केलेले आहेत, त्यामुळे आपली टेस्ट सिरीज तुम्ही नक्की सोडवा, नक्की मिळवा, चांगली तयारी करा, त्यामुळे तुम्हाला सर्व प्रश्नाचा अंदाज येऊन जाईल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की अमोनिया हा वायू बाहेर पडतो। त्यानंतर पुढील प्रश्न, चहाचा शोध सर्वात प्रथम कोणत्या देशात लावला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की चीन या देशात लावला गेला। त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हातीरोग संशोधन केंद्र आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की वर्धा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की ₹1 नोटवर गांधीजीचा फोटो नाही। त्यानंतरचा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजे की वरील सर्वच, ज्यामध्ये विषमज्वर, कावीळ, अतिसार हे सर्व जे आहे पाण्यामार्फत पसरणारे आजार आहेत, म्हणून वरील सर्व हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला पुढील प्रश्न, रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात? तर याचं उत्तर आहे, जे की सी, सल्फ्युरिक ॲसिड याला जे आहे रसायनाचा राजा म्हणून ओळखलं जातं। त्यानंतरचा पुढील प्रश्न, कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅश अवलंबून असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की वस्तुमानावर अवलंबून असतं। ऑप्शन ए याचं उत्तर होईल। त्यानंतर पुढील प्रश्न, पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत? तर याचं उत्तर आहे, जे की डी, 7 महाद्वीप आहेत पृथ्वीवर एकूण। ऑप्शन नंबर ड याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, सूर्याकडून पृथ्वीवर येणारे डॅश टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, जे की 99% अतिनील किरणे जे आहे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात, त्यामुळे 100% ऊन हे पृथ्वीवर येत नाही। त्यानंतर पुढील प्रश्न, रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, जे की मलेरिया या रोगाचं लक्षण आहे।
त्यानंतर पुढील प्रश्न आपला लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात, तर याचं उत्तर आहे जे की 366 दिवस असतात लीप इयरमध्ये. कारण का फेब्रुवारी महिना हा जो आहे जो की एक दिवस वाढतो, त्यामुळे जे आहे थोडक्यामध्ये लीप इयरमध्ये एक दिवस वाढतो. त्यानंतर पुढील प्रश्न रिस्टर हे डॅश मोजण्याचे एकक आहे, तर याचं उत्तर आहे भूकंप मोजण्याचे एकक आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न युनिव्हर्सल डोनर म्हणजे डॅश रक्तदाता होय, तर याचं उत्तर आहे ओ. तर ओ जो आहे जो की युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा पुढील प्रश्न जे की BCG लस डॅश या रोगापासून बचाव करते, तर याचं उत्तर आहे क्षयरोग. क्षयरोगापासून BCG लस ही जी की बचाव करते. त्यानंतर पुढील प्रश्न आपला जे की पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येतं, तर याचं उत्तर जे आहे जे की क्लोरीन, ऑप्शन नंबर सी ह्याचं उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते, तर याचं उत्तर आहे बी जे की 5 ते 6 लिटर असतं. त्यानंतर पुढील प्रश्न डॅशच्या अभावामुळे रक्तातील हेमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय हा रोग होतो, ज्याला ॲनिमिया असं देखील म्हणतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी जे की लोहाच्या. त्यानंतरचा पुढील प्रश्न जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे, तर याचं उत्तर आहे बी जे की गहू हे पीक आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न राष्ट्रगीत वंदे मातरम कोणी लिहिलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपला साधारणतः जेट विमानाचा आवाज किती डेसिबल असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी जे की 140 ते 150 जे की डेसिबल साधारणतः जेट जेट या विमानाचा आवाज असतो. तर विद्यार्थी मित्रांनो असे हे आपल्या आजच्या भाग 5 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न होते जे की या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर आता अशा प्रकारचे आपण कोकण रेल्वेच्या अंतिम दिवसांमध्ये जास्तीत जास्त प्रश्नाचा आपण सराव करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आपली टेस्ट सिरीज घेतला नसाल तर लगेच आपल्या जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी 200 रुपये चार्जेस पे करून लगेचच्या लगेच सर्व टेस्ट घेऊ शकता. त्याची लिंक तुम्हाला लगेचच उपलब्ध करून दिली जाणारी असेल. तर ज्यांना कोणाला चांगली तयारी करायची असेल उत्तम दिवसांमध्ये अंतिम दिवसांमध्ये तर त्यांनी नक्की आपली टेस्ट खरी करा. पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन काय अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.